एक सेकंद आरशात तुमचा चेहरा बघा. तुमच्या चेहऱ्यावर खरंच ग्लो नाहीये की तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा हा निस्तेजपणा शरीराचा एक शांत इशारा आहे. कारण चेहऱ्यावरची चमक अचानक गायब होत नाही, ती हळूहळू कमी होत जाते. कधी पाणी कमी पिल्यामुळे, तर कधी झोप अपुरी राहिल्यामुळे, तर कधी कधी तर सततच्या ताणामुळे आणि आपण रोज करत असलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे. जर मी तुम्हाला सांगितलं की नैसर्गिक ग्लो साठी तुम्हाला महागडी प्रसाधने, महागडी उपचार पद्धती किंवा भरपूर खर्च यापैकी कशाचीही सुरुवातीला गरज नाही. गरज आहे फक्त काही साध्या सवयींची आणि तुमच्या स्वयंपाकघरात सहज मिळणाऱ्या काही साध्या गोष्टींची. आजच्या आरोग्य टॉक्स मध्ये आपण पाहणार आहोत आपली त्वचा निस्तेज का दिसते, तसेच आपल्या त्वचेचा नैसर्गिक ग्लो पुन्हा फुलवण्यासाठी आजपासून आपण काय करू शकतो. आणि शेवटी तुमच्यासाठी आहे एक सोपा पण परिणामकारक 7 दिवसांचा नैसर्गिक ग्लो चॅलेंज. चला तर मग ग्लो फक्त चेहऱ्यावर नाही, तो आपल्या रोजच्या सवयींमधून कसा तयार होतो ते जाणून घेऊया फक्त आरोग्य टॉक्स मध्ये. ग्लो म्हणजे नेमकं काय? आपण नेहमी म्हणतो मला चेहऱ्यावर ग्लो हवा, पण ग्लो म्हणजे नेमकं काय? गोरा रंग नाही, गुळगुळीत चमकदार चेहरा फक्त तेवढंच नाही. निरोगी त्वचा म्हणजे त्वचेत योग्य ओलावा, त्वचेचा नैसर्गिक संरक्षणाचा थर व्यवस्थित असणं, त्वचेची पोत चांगली असणे आणि त्वचेवर वारंवार जळजळ किंवा त्रास न होणं. म्हणूनच सुंदर त्वचा म्हणजे फक्त गोरी त्वचा नाही. तुमचा नैसर्गिक रंग काहीही असो, निरोगी त्वचेवर एक वेगळंच तेज दिसतं. म्हणून आज आपला उद्देश त्वचेचा रंग बदलणं नाही, आपला उद्देश आहे त्वचा निरोगी, तजेलदार आणि व्यवस्थित ठेवणं. कल्पना करा, सकाळी तुम्ही उशिरा उठता, रात्री नीट झोपलेले नसता, नाश्ता घाईघाईत होतो, दिवसभर पाणी कमी प्यालेलं असतं, कामाचा ताण असतो, बाहेर धूळ आणि प्रदूषण असतं आणि उन्हात बाहेर पडताना त्वचेचं संरक्षण केलेलं नसतं. आता तुमच्या त्वचेनं काय करायचं? त्वचा आपल्या शरीरापासून वेगळी नाही. आपली झोप, आपला आहार, पाणी, ताण आणि आजूबाजूचं वातावरण या सगळ्यांचा परिणाम हा आपल्या त्वचेवर होऊ शकतो. म्हणून ग्लो फक्त आरशात शोधू नका, तो तुमच्या रोजच्या सवयींमध्ये शोधा. पहिला उपाय सगळ्यात सोपा. शरीराला पुरेसं पाणी मिळणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण इथेही एक गैरसमज होतो. जास्त पाणी म्हणजे जास्त ग्लो. इतकं सोपं गणित नाही. तुम्हाला किती पाणी लागेल हे हवामान, तुमची हालचाल, तुमचा आहार आणि शरीराची गरज यावर अवलंबून असतं. म्हणून एकदम खूप पाणी पिण्यापेक्षा दिवसभर नियमितपणे थोडे थोडे पाणी पिण्याची सवय लावा. ग्लोची सुरुवात आपल्या ताटातून कशी होते हे जाणून घेऊया. एक खूप महत्त्वाची गोष्ट, आपण चेहऱ्यावर काय लावतो हे महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर आपल्या ताटात काय आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आहारात आवळा, पेरू, संत्री, लिंबूवर्गीय फळं, ढोबळी मिरची अशा जीवनसत्वांनी भरपूर पदार्थांचा समावेश करा. डाळी, कडधान्य, दही, अंडी आणि तुमच्यासाठी योग्य असलेले इतर प्रथिनांचे पदार्थ हेही आहारात ठेवा. बदाम, अक्रोड आणि विविध बिया यांचाही योग्य प्रमाणात समावेश करता येतो. कारण त्वचेची काळजी
फक्त बाहेरून सुरू होत नाही, ती आपल्या ताटातूनही सुरू होते. तिसरा साधा घरगुती उपाय म्हणजे लेप. आता येऊया एका साध्या घरगुती उपायाकडे. आपल्याला सर्वात प्रथम 1 चमचा बेसन घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं दही आणि अगदी थोडी हळद हे सगळं एकत्र करून आपल्याला हलका लेप तयार करायचा आहे आणि याचा पातळ थर हा आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे. सुमारे 10 ते 15 मिनिटांनी हा लेप आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. पण एक गोष्ट खूप महत्वाची, नैसर्गिक आहे म्हणून प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाहीये. त्वचा खूप नाजूक असते किंवा एखाद्या पदार्थाची एलर्जीही असू शकते. तर आधी हाताच्या छोट्या भागावर थोडं लावून पहा. जर आपल्याला जळजळ झाली, खाज आली किंवा त्या जागेवर आपल्याला लालसरपणा जाणवला तर लगेच धुवून घ्या आणि हा लेप चेहऱ्यावर वापरू नका. चौथा उपाय म्हणजे कोरफड. आता कोरफड, आजकाल कोरफडीबद्दल खूप काही ऐकायला मिळतं, पण वास्तव काय? कोरफड काही लोकांच्या त्वचेला थंडावा आणि ओलावा देण्यास मदत करू शकते, पण ती काही जादूची वस्तू नाही. तुमच्या त्वचेला ती मानवते का हे पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आधी आपल्या हातावर थोडीशी कोरफड लावून पहा. त्रास जाणवला तर वापर थांबवा. जास्त चेहरा धुतला तर ग्लो. आता खूप मोठा गैरसमज, दिवसातून 5-6 वेळा चेहरा धुतला तर ग्लो वाढतो. नाही, खूप वेळा चेहरा धुतल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक तेलकटपणा कमी होऊ शकतो. त्वचा कोरडी, ताणलेली किंवा चिडचिडी होऊ शकते. म्हणून स्वच्छ त्वचा म्हणजे अति स्वच्छ केलेली त्वचा नाही. आता तुम्हाला एक छोटा प्रश्न, तुम्ही रोज किती तास झोपता? जर रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरतात आणि सकाळी लवकर उठायचं असं रोज रोज होत असेल तर शरीराला पुरेशी विश्रांती मिळते का याचा विचार करा. पुरेशी आणि नियमित झोप आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी महत्वाची आहे. म्हणून नवीन सौंदर्य प्रसाधन घेण्याआधी एकदा तुमच्या झोपेच्या वेळेकडे बघा. झोपेबरोबरच कधी लक्षात आलंय का की आपल्याला परीक्षेचा ताण, कामाचा ताण, घरच्या चिंता आणि काही दिवसांनी हे सर्व काही चेहऱ्यावर आपल्याला दिसू लागतं. काही लोकांमध्ये ताण वाढला की त्वचेच्या काही समस्या वाढू लागतात. म्हणून दररोज फक्त 10 मिनिट शांतपणे श्वास घ्या, थोडं चालून या, डोळे मिटून शांत बसा किंवा तुमच्या मनाला आनंद देणारी एखादी गोष्ट करा. कारण त्वचेची काळजी फक्त त्वचेची काळजी नाही, ती स्वतःची काळजी आहे. त्वचेच्या ग्लो साठी एक खूप महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हापासून संरक्षण. तुम्ही कितीही घरगुती लेप लावा, कितीही सौंदर्य प्रसाधन वापरा, पण उन्हापासून त्वचेचं संरक्षण केलं नाही तर त्वचेवर होणाऱ्या सूर्यकिरणांच्या दुष्परिणामांपासून पुरेसं संरक्षण मिळणार नाही. बाहेर जाताना तुमच्या त्वचेला योग्य असलेले सनस्क्रीन वापरा. टोपी, छत्री, स्कार्फ यांचाही उपयोग करा. ग्लो हवा असेल तर उन्हापासून संरक्षण पर्यायी गोष्ट समजू नका. गोड पदार्थ आणि पॅकेट बंद पदार्थ खाण्याचे टाळा. आता एक प्रश्न, ग्लो साठी साखर पूर्णपणे बंद करायची? नाही, पण जास्त साखर आणि वारंवार खाल्ले जाणारे तयार पदार्थ
यांचं प्रमाण कमी करणे. एकूण आरोग्यासाठी चांगली सवय आहे. शीतपेय, खूप गोड पदार्थ, पॅकेट बंद पदार्थ यांचा प्रमाण कमी करा. त्याऐवजी फळं, भाज्या, कडधान्य, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थ यांचा समतोल आहार घ्या. त्वचेची काळजी म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, तो एक चांगला जीवनक्रम आहे. हे झाले त्वचेबद्दलची माहिती. चला तर मग तुम्ही तयार आहात का या 7 दिवसांच्या नैसर्गिक ग्लो चॅलेंज साठी? आता तुमची खरी परीक्षा. पुढचे 7 दिवस. पहिल्या दिवशी आपल्याला दिवसभर नियमित थोडे थोडे पाणी प्यायचे आहे. दुसऱ्या दिवशी आपल्या ताटामध्ये एक रंगीत फळ किंवा भाजी घ्यायची आहे. तिसऱ्या दिवशी आपल्याला रात्री मोबाईल फोनचा वापर कमी करायचा आहे आणि वेळेवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे. चौथ्या दिवशी 10 मिनिट शांत चालणं किंवा शांतपणे श्वास घेणं. पाचव्या दिवशी बाहेर फिरताना उन्हापासून त्वचेचं संरक्षण करायचं आहे. 6व्या दिवशी जास्त गोड, पॅकेट बंद आणि तळलेले पदार्थ कमी करायचे आहेत. 7व्या दिवशी तुमची साधी त्वचेची काळजी नियमितपणे घ्यायची आहे. आणि आता आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे. आज तुमचा एक फोटो काढायचा आहे आणि या 7 दिवसांच्या नॅचरल ग्लो चॅलेंज झाल्यानंतर त्याच प्रकाशात, त्याच अँगलने पुन्हा एक फोटो काढायचा आहे. कदाचित फरक फक्त तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही, तो तुमच्या सवयींमध्येही दिसेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट, घरगुती उपाय प्रत्येक त्वचेसाठी योग्य असतीलच असं नाही. जर सतत पिंपल्स, जास्त काळे डाग, खाज, पुरळ, जळजळ किंवा त्वचेची कोणतीही समस्या कायम राहत असेल तर आपल्याला त्वचारोग तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. कारण योग्य कारण समजून घेणं हा कोणत्याही घरगुती उपायापेक्षा महत्त्वाचा आहे. याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ग्लो म्हणजे आरशात दिसणारा फक्त उजेड नाही. ग्लो म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराची आणि स्वतःची घेतलेली काळजी, पुरेशी झोप, चांगला आहार, पाणी, ताण कमी ठेवणं, उन्हापासून संरक्षण आणि सातत्य. महागड्या सौंदर्य प्रसाधनांपेक्षा चांगल्या सवयींची किंमत जास्त असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि आरोग्य टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचबरोबर कमेंट्स मध्ये लिहा ग्लो चॅलेंज. पाहूया या 7 दिवसांच्या आव्हानात आपल्यापैकी किती जण सहभागी होतात. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. कारण सुंदर दिसण्यापेक्षा निरोगी दिसणं जास्त महत्त्वाचं.